विजापूर रोड परिसरातील द्वारकाधीश मंदिरात रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत गीत रामायणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विजापूर रोड परिसरातील द्वारकाधीश मंदिरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत गीत रामायण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सादरीकरण रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांनी केलं। तबला साथ अक्षय भडंगे आणि यश जवळकर यांनी दिली। कार्यक्रमाचं निवेदन अश्विनी मोरे यांनी केलं। प्रारंभी दीप प्रज्वलन आमदार सुभाष देशमुख, माजी उपमहापौर राजेश काळे, दत्तात्रय पाठक यांच्या हस्ते करण्यात आलं। मंदिरात या निमित्तानं 1000 पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। या प्रसंगी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त जयेशभाई पटेल, विजयभाई पटेल, बिपिनभाई पटेल हे उपस्थित होते। कार्यक्रमाचं नियोजन दत्तात्रय पाठक यांनी केलं। पण आपण आपल्या हयातीत हे आपल्याला प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना आज पाहायला मिळाली। आपण सर्वजण प्रचंड भाग्यवान आहोत आणि मला या निमित्तानं खरोखरच त्या प्रभू रामचंद्र आपल्या घरी आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या खऱ्या अर्थानं या देशाचं परिवर्तन व्हायला सुरुवात होईल। खऱ्या अर्थानं रामराज्य यायला सुरुवात होईल। मला असं वाटतं की सुरुवात झालेली होती, पण अधिक बळ अधिक आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळत आणि समस्त रामभक्त असतील, देशवासी असतील, या सर्वांना आता लाभ मिळणार आहे। मी परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो।